करून तुम्ही 79 दिवस पाणी द्यायचं प्रोव्हिजन ह्याच्यामध्ये केलेली आहे आणि 7 टीएमसी पाणी तुम्ही खाली द्यायला सिंचनाकरता तुम्हीच मान्य केलंय. नाही 7 टीएमसी पाणी 1/4 पासून 30/5 पर्यंत द्यायला हे तुमच्या सहीचं प्रोसिडिंग आहे. त्यामुळे आता उगाच पुणे महानगरपालिकेचा विषय, दौंडचा विषय, आमचं एकच म्हणणं आहे. आता डिबेट करायचं गेलं तर ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य गोष्टी बाहेर बोलावं लागतील. आता एवढं मुद्दा झालं गेलं, आता नुकसान व्हायचं ते झालं, जळालं आमचं, मेलो आम्ही. आता फक्त आम्हाला प्यायसाठी जेवण करा एवढं. आणि एक मिनिट, उद्या सकाळ वगैरे काय असं करू नका. एक माझं काय म्हणणं आहे, आज तुम्ही ताबडतोब आता मामा विखे पाटील साहेबांशी बोलले, मी पण सकाळी विखे पाटील साहेबांशी बोलले, कलेक्टरशी आत्ताच मगाशी फोन झाला, पुणे महाराष्ट्राशी बोला, एसपीशी बोला, पण बसून ही सिच्युएशन अवघड आहे. आणि आम्ही आता तुम्हाला काय मागतोय, आमची पिकं तर जळाली, आम्ही प्यायलाच पाणी काय राहिले आमचं, खाली काय राहिलेलं नाही. आणि सगळ्या किती वेळा एकही दूर उठणार नाही. हे बघा, माझी सगळ्यांना विनंती आहे, मी सर्व ज्येष्ठ नेते आहेत, बोलायचा अधिकार नाही. आपल्या साहेब आणि देशमुख साहेब या दोघांवर इथल्यापेक्षा वेगळ्या कुणाचा दबाव आहे का याचं नाही केलं आहे का तुमच्यावर? पाणी सोडलं नाही दुसऱ्या आवर्तनामध्ये, कडक वाचल्यातून इंदापूरला पाणी सोडलं नाही, बारामतीला पाणी पाणी मिळावं म्हणून पाणी